कस काय म्हणजे राम राम मजेत ना. आज आपली बकरं चालेल कर्जून याला पुढून बेल्यावरून काळेवाडी 8 म्हणजे आज आम्हाला 16 किलोमीटर जायचे. हा 16 नाही तरी 15 किलोमीटर 14-15. हा ना बकरं दाम तिथे. हा 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 ह्यो ना घाट आहे. आता वाजत आहे 9:30 वाजत आहे, नाही 9:15 वाजत आहे. आम्ही 1 तास झाले हलून आणले ते बकरं. जरा लांब जायचं म्हणून किती 14-15 किलोमीटर माहिती आहे कसं रस्तं. तर बकरं आपली चाल ना काय काय बकरं लग्न झाले ते पाठीमागं लगत चालते ते. आणि काठ आपला काठ का रेडा आणि पुढं आपलं म्हातारा चालले. योगा ह्यो घाट आहे. त्या घाटातून आता ह्यो घाट असून 2-2.5-3 हा 2.5 किलोमीटर असेल नाही त्याला 2-2.5. तर घाटात ह्या गाड्या इथं जातात म्हणून बकरं दामटावं लागतं ते. आणि बकरं पण रस्त्यावर तिथं पूर्ण रस्ता का एक साईडचा 1 लेन्थला एक बकराने दाबून झालेली आहे बघा. 1 लेन्थ बकराने दाबून गाड्या रस्ते नुसत्या गाड्या घाटामधून ना लय त्रास होतो माहिती आहे. आणि तसा सपाट रस्त्याला पण जास्त त्रास होतो, पण घाटामध्ये काय काय गाड्यांना ब्रेक नाही लागत. मोबाईल धरायला पण हात दुखतोय कारण की काल जरा झाड तोडून वडाचे झाड तोडून वडाचे 1 हाताने एका हाताने झाड तोडले त्याच्यामुळे काय झाला. घाटात कोण ना कोण माथ्याला सापडत राहतात, हात काढतात, नाव सांगतात किंवा ओळखीचं असलं तर थांबतात, भेटतात, बोलतात, पुढं चाललं कसं चाललं. हा बघा रस्ता आपला प्रवास बघा. हे घाट माहीत असं समर्थ इन्स्टिट्यूटकडे जाणार रस्ता भाल्या की बेल्या का. हे कॉलेजचं नाव नाही हाकून घेतलं कारण की हा बघा अरे कसं आहे डोंगर. हां नुसत्या गाड्यात त्याच्यामुळं रस्त्याला बकरं हाणायला लागतात. आणि बकरं पण ही कधी चालतात ना. हो का हां तुम्हाला नुसते बकरं कधी हा रा हर तो बकरं बाटी मग राहते हर हारी हर हाय 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 हर तेव्हा काही सिली पिली नाही शेअर पण बाकी मागं राहते. बकरं लांब गेले पण तेवढं मागं राहतं त्याच्यामुळं ना. हो का फोन चाललं माझं. हो का खाली तलाव डोंगो काय झाडी रे भाऊ. एवढं लागतं बकरं व्हायला. हां ये तू पण कळण तुला पण कसं असतं काय का. मलाच माहिती आहे माझं काय हाल चाललं. खाली आज पॅन्ट नाही घातलेली पानकोटची घातल्या पण पाऊस जो होतो ना संपल्याने दिसते. पण हा आभाळ येते फक्त. पाऊस सकाळी भरपूर येतो म्हटलेलं येतो काय पण नाही झाला कमी झाला. चला बाय बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.